Hi friends, once again welcome back in our educational YouTube channel, that is Milinda's Ideas. Friends, in today's video lecture, we are going to study function generator, block diagram of function generator and the working of function generator. First of all, what is function generator? A function generator is an electronic instrument that delivers various types of waveforms such as sine wave, square wave, triangular wave, sawtooth wave, etc. But basically, sine wave, triangular wave, and the square wave are very important in case of electronic instruments, electronic devices. So friends, in today's video lecture, we are going to study a function generator which delivers the sine wave, square wave, and the triangular. So friends, now in front of you, the block diagram of function generator is going to be displayed. आता काय काय त्या ब्लॉक डायग्राम मध्ये आपले सगळे ब्लॉक दिसतात. द व्हेरियस ब्लॉक्स आर देयर. द फर्स्ट ब्लॉक जो आहे, द फर्स्ट ब्लॉक दॅट इज नोन ॲज फ्रिक्वेन्सी कंट्रोल नेटवर्क. व्हॉट इज द फंक्शन ऑफ द फ्रिक्वेन्सी कंट्रोल नेटवर्क? हे जे सगळे ब्लॉक जे आहेत त्याचं आपण वर्किंग पुढे स्टडी करणार आहोत. हो, सध्या काय करतोय आपण, फक्त सगळे ब्लॉक्स काय आहेत ते आपण स्टडी करतोय. सो द फर्स्ट ब्लॉक of function generator is a frequency control network. The second block, that is the upper block, is known as upper current source. तो वरच्या बाजूला आहे म्हणून त्याला आपण अप्पर म्हटले. इट इज अ अप्पर करंट सोर्स. एक्झॅक्टली खालच्या बाजूला डाऊनवर्ड डिरेक्शनला the one more block is there. That block, that is the third block, that block is known as lower current source. It is a lower current source. Then there is a one more block which is triangular in shape, that is basically operational amplifier, and this block is nothing but integrator. It is an integrator circuit. त्याच्या पुढे जर आपण गेलो, वरती जर आपण स्टडी केलं, तर वरचा जो ब्लॉक आपल्याला दिसतोय तो आहे, त्याला म्हटले आपण मल्टी व्हायब्रेटर, और इट इज नोन एज अ कंपॅरेटर. इट इज अ व्होल्टेज कंपॅरेटर और इट इज अ मल्टी व्हायब्रेटर. त्याच्याबरोबर डाऊनवर्ड डिरेक्शनला आपण आल्यानंतर पुढचा जो ब्लॉक आहे 6 नंबरचा, तो आहे तुमचा रजिस्टर डायोड शेपिंग नेटवर्क. रजिस्टर डायोड शेपिंग नेटवर्क्स. त्यानंतर 2 ब्लॉक राहिलेत. 7वा ब्लॉक त्याला म्हटलं आपण ॲम्प्लिफायर. 2 ब्लॉकला सेम नंबर दिलेत, 7. वरती पण 7 म्हटलंय, खाली पण 7 म्हटलंय. सो ऑब्विसली दिस अ सिंगल ब्लॉक. द नेम ऑफ दॅट ब्लॉक इज ॲम्प्लिफायर. सो दोन्ही जे ब्लॉक दाखवले आपण, ते दोन्ही ब्लॉक तुमचे ॲम्प्लिफायर्स आहेत. बोथ दिस ब्लॉक्स आर ॲम्प्लिफायर विच आर यूज फॉर द ॲम्प्लिफिकेशन पर्पज. आता तुमच्यासमोर जे ब्लॉक्स आपण स्टडी केले ते दिसले आपल्याला, त्याची एक लिस्ट दिसते. फर्स्ट ब्लॉक दॅट इज अ फ्रिक्वेन्सी कंट्रोल नेटवर्क. सेकंड ब्लॉक अप्पर करंट सोर्स. द थर्ड ब्लॉक लोअर करंट सोर्स. चौथा ब्लॉक होता आपला इंटिग्रेटर. 5वा ब्लॉक तुमचा होता व्होल्टेज कंपॅरेटर. 6वा रजिस्टर डायोड शेपिंग नेटवर्क. आणि 7वा ब्लॉक आहे, इट इज अ ॲम्प्लिफायर. आता आपण सगळ्या ब्लॉकचं वर्किंग जे आहे ते आपण स्टडी करूया. फर्स्ट ब्लॉक दॅट इज अ फ्रिक्वेन्सी कंट्रोल नेटवर्क. हा काय करतो? The frequency control network is governed by the front panel control knob known as frequency control. म्हणजे फ्रंट पॅनल कंट्रोल जे नॉब्स आहेत त्याच्यामध्ये एक मेन नॉब आहे, दॅट इज नोन एज फ्रिक्वेन्सी कंट्रोल. तो काय करतो? ॲक्च्युअली इट इज यूज टू कंट्रोल द फ्रिक्वेन्सी ऑफ आउटपुट वेवफॉर्म. तुमचा जो काय वेवफॉर्म डिस्प्ले होणार आहे, आपण स्टडी करतोय साईन वेव, ट्रायंग्युलर वेव अँड द स्क्वेअर वेव. या तिन्ही वेवफॉर्मची फ्रिक्वेन्सी जी असायला पाहिजे, जी काय आपल्याला हवी, रिक्वायर्ड फ्रिक्वेन्सी, that required frequency is controlled or it is governed by the frequency control knob. आता हा जो नॉब जो आहे किंवा हा जो कंट्रोल, हा काय करतो? दिस कंट्रोल रेग्युलेट्स द करंट अप्लाइड टू करंट सोर्स. काय म्हटलं आपण? दिस नॉब इज यूज टू कंट्रोल, इट इज यूज टू रेग्युलेट. इट इज यूज टू रेग्युलेट. रेग्युलेटने काय करतो? इट इज अ कॉन्स्टंट करंट. It is used to regulate the current supplied to upper current source and to lower current source. म्हणजे दोन्ही करंट सोर्सचा करंट जो आहे तो आपण कंट्रोल करतोय. त्यामुळे काय होतं? तो इंटिग्रेटर जो आहे, इंटिग्रेटरचा जो करंट जो आहे तो आपण कंट्रोल करतो. आणि इंटिग्रेटरचं जे आउटपुट जे आहे, इंटिग्रेटरला जो सप्लाय आपण प्रोव्हाइड करतो, तो काय करतो आपण? इन्क्रीजेस लिनियरली विथ टाईम. म्हणजे करंट तुमचा व्हेरी होणार आहे. आता अप्पर करंट सोर्स जो आहे, हा अप्पर करंट सोर्स काय करतो? वरचा करंट, वरचा सोर्स. दॅट अप्पर करंट सोर्स प्रोव्हाइड अ फॉरवर्ड करंट टू इंटिग्रेटर. म्हणजे तो काय करतो? पॉझिटिव्ह करंट प्रोव्हाइड करतो, किंवा आपण त्याला म्हणू करंट फॉरवर्ड करंट दॅट इज प्रोव्हाइड टू द इंटिग्रेटर सर्किट.
आता इंटिग्रेटर काय आहे, इट इज बेसिकली अ सर्किट विच जनरेट द ट्रायंग्युलर वेव्ह. त्या इंटिग्रेटरने काय केलेलं असतो, आपण फीडबॅकला कॅपॅसिटर जोडलेले आहे. फीडबॅक ओपॅम्पचा जो फीडबॅक रजिस्टर जो असतो दॅट रजिस्टर इज रिप्लेस बाय कॅपॅसिटर. मग आता हा जो कॅपॅसिटर जो हा कॅपॅसिटर काय होतो, ड्यू टू फॉरवर्ड करंट इट स्टार्ट चार्जिंग. आणि मित्रांनो आपल्याला माहिती आहे कॅपॅसिटरचं चार्जिंग कसं, इट इज अ लिनियर, इट इज ॲक्च्युअली एक्सपोनेन्शियल आहे. पण इथे काय म्हणतात आपल्याला, तो जो एक्सपोनेन्शियल ग्राफ जो येतो तो एक्सपोनेन्शियल ग्राफ कसा येतो आपल्याला, लिनियर टाईप दिसतो. म्हणजे आपल्याला काय दिसतं, ट्रायंग्युलर वेव्हचा रायझिंग स्लोप दिसणार आहे. म्हणजे आपण म्हटलं तो जो करंट जो इट इज इन्क्रीज लिनियरली विथ टाईम, करंट वाढत गेला. सो कॅपॅसिटरचं काय होतं, इट स्टार्ट चार्जिंग. आता हा जो तुमचा इंटिग्रेटर जो आहे त्या इंटिग्रेटरचं आउटपुट ते काय आहे, दॅट इज गिवन बाय V आउटपुट इज इक्वल टू -1/C इंटिग्रल ऑफ IDT. -1/C, 1/C हे काय आहे, 1/C इज नोन ॲज अ कॉन्स्टंट ऑफ दॅट इंटिग्रेशन. म्हणजे जो आपण इंटिग्रेशन काढतोय त्या इंटिग्रेशनचा कॉन्स्टंट दॅट इज 1/C इंटिग्रल ऑफ IDT. आय काय आला, दॅट इज अ फॉरवर्ड करंट प्रोव्हाइडेड बाय द अपर करंट सोर्स. सो दॅट गिव्स द आउटपुट व्होल्टेज V आउटपुट. आता काय म्हटलं आपण, हे जे आउटपुट जे आलं इंटिग्रेटरचं ते कुठे गेलं, ते आपण दाखवलं डायरेक्ट जोडलं होतं आपण आउटपुट टर्मिनल्सला. अँड द सेम आउटपुट इज फीड टू व्होल्टेज कंपॅरेटर. आता हा व्होल्टेज कंपॅरेटर काय आहे, इट इज बेसिकली अ मल्टीव्हायब्रेटर. आता हे तुमचं जे व्होल्टेज कंपॅरेटरला आपण जो व्होल्टेज अप्लाय करतो म्हणजे तुमचं कॅपॅसिटरचं आउटपुट करंट हे वाढत चाललं. आता हे जे वाढत जाते कंपॅरेटरला आपण अप्लाय केले, कंपॅरेटर त्या इनपुटला म्हणजे रायझिंग पोटेन्शियल किंवा रायझिंग करंटला इट गोइंग टू कम्पेअर विथ द स्टँडर्ड सिग्नल. म्हणजे स्टँडर्ड व्होल्टेज त्याला एक रेफरन्स सिग्नल असणार आणि त्या रेफरन्स सिग्नल बरोबर हा जो रायझिंग पोटेन्शियल जे आहे किंवा रायझिंग करंट जो आहे त्याला तो कम्पेअर करतो. अँड वन्स दिस पोटेन्शियल कुठलं, इट इज इन्क्रीजिंग पोटेन्शियल ओव्हरकम्स द रेफरन्स पोटेन्शियल, कंपॅरेटर काय करतो, तो त्याची स्टेट चेंज करतो. इट चेंजेस इट स्टेट. आणि ती जेव्हा स्टेट चेंज होते तेव्हा तो काय करतो, एक रिव्हर्स सिग्नल, एक सिग्नल अप्लाय करतो कोणाला, अप्पर करंट सोर्सला. म्हणजे त्याचा आपण मग अशी ब्लॉक डायग्राम बघितली तर तो जो कंपॅरेटर जो होता कंपॅरेटरचा आपण एक फीडबॅक आउटपुट दाखवलं होतं आपण अप्पर करंट सोर्सला. आणि त्या स्टेजला म्हणजे जेव्हा कंपॅरेटरची स्टेट चेंज होते त्या स्टेटला काय होतं, इट प्रोव्हाइड वन पल्स, वन सिग्नल टू द अप्पर करंट सोर्स अँड ड्यू टू विच द अप्पर करंट सोर्स गेट स्विच ऑफ. अप्पर करंट सोर्स स्विच ऑफ झाला म्हणजे काय झालं, फॉरवर्ड करंट जो आपण प्रोव्हाइड करत होतो इंडिकेटरला तो करंट काय झाला, आता स्टॉप झाला. सो फॉरवर्ड करंट इज नॉट प्रोव्हाइडेड, इट इज नॉट फ्लोइंग टुवर्ड्स द इंडिकेटर सर्किट, इट गेट ब्लॉक्स, इट गेट स्टॉप्स. आता काय झालं, जेव्हा फॉरवर्ड करंट बंद झालं त्यावेळेला इंटिग्रेटरने काय केलं, रिव्हर्स करंट मिळाला. रिव्हर्स करंट म्हणजे काय झालं, तो कॅपॅसिटरचा चार्ज झाला होता, इट नाव स्टार्ट डिस्चार्जिंग अँड इट प्रोव्हाइड द रिव्हर्स करंट. तो कोणी प्रोव्हाइड केला, ऑब्विसली लोअर करंट सोर्स. म्हणजे लोअर करंट सोर्स जो आहे, लोअर करंट सोर्स प्रोव्हाइड द रिव्हर्स करंट टू द इंटिग्रेटर ड्यू टू विच द रिव्हर्स करंट म्हणजे काय आला, तो उलटा आला. मग अशी फॉरवर्ड केला तर रिव्हर्स आला. त्यामुळे कॅपॅसिटर काय झाला, इट नाव स्टार्ट डिस्चार्जिंग. कॅपॅसिटरचं व्होल्टेज परत कमी व्हायला लागलं. कॅपॅसिटर चार्ज झाला होता लिनियरली, तो आता डिस्चार्ज होतो, परत व्होल्टेज कमी व्हायला लागलं. हे व्होल्टेज मित्रांनो कुठे अप्लाय केले, दॅट इज ऑल्सो अप्लाय टू मल्टीव्हायब्रेटर, दॅट इज कंपॅरेटर. सो वन्स अगेन दिस पोटेन्शियल कुठलं जे आपलं आता व्होल्टेज कमी होते, वेन दॅट पोटेन्शियल ड्रॉप्स बिलो द रेफरन्स पोटेन्शियल. मग अशी वाढलं होतं अप्पर करंट सोर्समुळे, आता हे कमी होते वेन इट ड्रॉप्स बिलो द रेफरन्स पोटेन्शियल. वन्स अगेन कंपॅरेटर चेंजेस इट स्टेट. कंपॅरेटर ट्रिगर झाला तर त्याची स्टेट चेंज झाली. ती स्टेट चेंज झाल्याबरोबर परत काय झालं, एक पल्स अप्लाय केली गेली, एक सिग्नल अप्लाय केला गेला अप्पर करंट सोर्सला. आणि ड्यू टू दॅट सिग्नल, आता जो सिग्नल अप्लाय केला, ड्यू टू दिस सिग्नल द अप्पर करंट सोर्स वन्स अगेन बिकम्स ऑन. म्हणजे तो ऑफ झाला, आता काय झाला, तो इट बिकम्स ऑन. तो ऑन झाल्यावर काय झालं, रिव्हर्स करंट जो फ्लो होत होता रिव्हर्स डिरेक्शनला इंटिग्रेटरमधला, तो आता काय झाला, थांबला. And now this upper current source once again provide the forward current, and this current now moving toward the integrator and start charging the capacitor. The capacitor परत चार्ज व्हायला लागला. परत मल्टीव्हायब्रेटर किंवा कंपॅरेटरला जेव्हा ती व्होल्टेज लेवल क्रॉस करेल, once again कंपॅरेटर किंवा that multivibrator gives pulse, gives a signal to upper current source.
तो स्विच ऑफ होईल, लोअर करंट स्विच ऑन होईल, रिव्हर्स करंट फ्लो. म्हणजे आपल्याला काय मिळणार आहे, वी आर गेटिंग द ट्रायंग्युलर वेव्ह अक्रॉस द आउटपुट टर्मिनल ऑफ इंटिग्रेटर सर्किट. आणि ते आउटपुट जे आहे दॅट इज अ बेसिक आउटपुट ऑफ आवर फंक्शन जनरेटर. आपण ते डायरेक्ट आउटपुट टर्मिनल दाखवले आणि ते आउटपुट टर्मिनल जे आहे ते आपल्याला ट्रायंग्युलर वेव्ह डिस्प्ले होते. वी आर गेटिंग द ट्रायंग्युलर वेव्ह अक्रॉस द आउटपुट टर्मिनल. आता दुसरी वेव्हफॉर्म जी आपल्याला मिळते, द सेकंड टाईप ऑफ वेव्हफॉर्म, द सेकंड पॅटर्न म्हणू आपण वेव्हफॉर्म किंवा सेकंड टाईपची वेव्हफॉर्म जी आली ती कुठली आली, दॅट इज स्क्वेअर वेव्ह. ती कशाने मिळाली, दॅट स्क्वेअर वेव्ह इज प्रोव्हाइडेड बाय upper block, that is voltage comparator, or that is known as multivibrator. कारण multivibrator जो आहे it is also a circuit which delivers which provide the square wave output signal. आता काय झालं, हा जो मल्टीव्हायब्रेटर जो आहे त्याचा आउटपुट व्होल्टेज काय झालं होतं, हे जेव्हा तुमचं व्होल्टेज वाढलं तेव्हा तो ऑन झाला, आउटपुट व्होल्टेजचं मल्टीव्हायब्रेटर 0 वरून 1 ला गेलं. जेव्हा अप्पर करंट सोर्स बंद झाल्यानंतर लोअर करंट सोर्स स्विच ऑन झाला. वन्स अगेन कंपॅरेटरचं आउटपुट काय झालं, एका सर्टन स्टेजला वेन पोटेन्शियल ड्रॉप बिलो द रेफरन्स पोटेन्शियल, द आउटपुट ऑफ कंपॅरेटर ड्रॉप्स टू लो लेवल. म्हणजे मगाशी ते 1 ला गेलेला आता 0 ला आला, परत पुढच्याला तो 1 ला गेला 0, म्हणजे 1 0 ह्या स्टेट्स आल्या आपल्या त्या कंपॅरेटरच्या आउटपुटच्या 1 and 0. आणि ती जी स्टेट जी आहे त्या स्टेटला म्हटलं आपण ऑन स्टेट अँड ऑफ स्टेट. म्हणजे आउटपुट ऑफ कंपॅरेटर डायरेक्टली चेंजेस बिटवीन ऑन स्टेट किंवा हाय स्टेट अँड लो स्टेट और ऑफ स्टेट. आपल्याला पॅटर्न काय मिळणार आहे, ऑनला हाय आलं, ऑफला लो आलं. सो द पॅटर्न डेव्हलप किंवा पॅटर्न जनरेटेड बाय दॅट मल्टीव्हायब्रेटर और कंपॅरेटर इज अ स्क्वेअर वेव्ह. म्हणजे स्क्वेअर आउटपुट आपल्याला मिळालं, दॅट इज प्रोव्हाइडेड बाय द अप्पर ब्लॉक, दॅट इज अ फिफ्थ ब्लॉक, दॅट इज नोन एज अ voltage comparator, or that is known as a multivibrator, that generates the or that delivers the square output. आता तिसरी वेव्ह राहिली मित्रांनो, ती कुठली आहे, दॅट इज अ स्क्वेअर वेव्ह, सॉरी दॅट इज अ साइन वेव्ह. ती कशी मिळाली, तर ट्रायंग्युलर वेव्ह जी आपली आली ही ट्रायंग्युलर वेव्ह पॉझिटिव्ह पीक. पुढे आपण जर गेलो खाली तर आपण असं दाखवलं आपण, ही निगेटिव्ह, ही अशी पॉझिटिव्ह आली हा निगेटिव्ह पार्ट आला. आता या दोन्ही पार्ट्स मधले जे तुमचे एज जे काय म्हणू आपण पीक पॉईंट जे आहे ते पीक पॉईंट काय केलं जातं, रजिस्टर डायोड शेपिंग नेटवर्कने कट केले जातात. आणि मग काय झालं, हा असा वेव्ह नाही तर आपल्याला हा असा मिळाला, वरचा पार्ट आपण काय केलं, कट केला. आणि मग काय झालं, हा इथून हा असा कनेक्ट झाला. कसा आला, मग अशी काय आलेलं, हे असं आलं होतं ट्रायंग्युलर वेव्ह. आता या ट्रायंग्युलर वेव्ह मधलं काय झालं, हा वरचा पार्ट आपण काढून टाकला, ठीक आहे, हा वरचा पार्ट काढला आणि काय झालं, हे असं आलं. मग ही वेव्ह तुमची जी आली दॅट पॅटर्न इज सिमिलर टू द साइन वेव्ह. बघा कसा आला, हा असा ट्रायंगल होता आपला ओरिजिनल आउटपुट ऑफ इंटिग्रेटर, त्यातला वरचा पार्ट आपण रिमूव्ह केला आणि काय झालं, तो रिमूव्ह केलेला पार्ट हा असा खाली आला, म्हणजे असं जोडलं गेलं आणि आपल्याला जो पॅटर्न जो मिळाला दॅट इज सिमिलर टू द सायनुसॉइडल वेव्ह. सो दॅट जनरेट द साइन वेव्ह सिग्नल. म्हणजे आपल्याला तिन्ही वेव्हज मिळाले. आता फंक्शन जनरेटर्स मधला जो मल्टीव्हायब्रेटर जो आहे किंवा आपण त्याला म्हटलं कंपॅरेटर, त्याच्या पुढे आपण ब्लॉक जोडला दॅट इज नोन एज अँप्लिफायर. तसंच रजिस्टर डायोड सेटिंगला पण आपण पुढे एक अँप्लिफायर जोडलंय. ॲक्च्युली बेसिकली दिस इज सिंगल अँप्लिफायर. म्हणजे आपण जे कनेक्ट करू मोड ट्रायंग्युलर वेव्ह, साइन वेव्ह किंवा स्क्वेअर वेव्ह, जेव्हा आपण साइन वेव्हला कनेक्ट करू किंवा स्क्वेअर वेव्हला कनेक्ट करू तेव्हा काय होणार आहे, आउटपुट ऑफ दॅट मल्टीव्हायब्रेटर और आउटपुट ऑफ दॅट रजिस्टर डायोड सेटिंग नेटवर्क इज अप्लाइड टू द अँप्लिफायर. What is the function of amplifier? So amplifier is used to increase the strength of the signal. कारण काय केलं आपण, प्रोसेस केलं. कशावरती प्रोसेस करतोय आपण, we are going to process the triangular wave and during the process the amplitude of signal may get decrease. ती कमी होऊ शकते आणि होणार आहे, ड्रॉप्स होणार आहे कॉम्पाउंडच्या एकदम. मग काय करतो, आपल्याला परत आपल्याला रिक्वायर्ड अँप्लिट्यूड मिळण्यासाठी काय आपण फ्रिक्वेन्सी नाही बदलत, आपण फक्त अँप्लिट्यूड बदलतो. वी आर गोइंग टू इनक्रीज और वी आर गोइंग टू डिक्रीज द अँप्लिट्यूड ऑफ दॅट triangular amplitude of that square wave or sine wave by using the amplifier. So output of that amplifier is a square wave or it is a sine wave, and the basic output of the generator is a triangular wave. So that is a function generator. In this case the generator is used to generate the three types of waveform. The first, that is a basic waveform, is a triangular wave. The second wave, that is a square wave, and the third wave, that is a sinusoidal wave. The frequency of these waveforms is controlled by the front panel control knob, that is known as a frequency control. So friends, that is about the function generator. Next video lecture we are going to study
digital multimeters, the block diagram of digital multimeters as well as the advantage of digital multimeters. So friends, keep watching our video channels, keep watching our YouTube channel. चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा. सो फ्रेंड्स, थँक्स फॉर वॉचिंग अवर व्हिडिओ लेक्चर्स. थँक यू. सी यू अगेन. बाय अँड टेक केअर.